तर नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी एक वेगळीच गोष्ट सांगणार आहे। आमच्या शेजारील एका बाईने आत्महत्या केली आणि तिला आत्महत्या करायला तिच्या मुलानेच भाग पाडलं। तर तुम्ही सांगा तिची चूक कुठं झाली। तिचे लहान लहान 2 मुलं असताना तिचे मिस्टर वारल्यानंतर तिने शहरात येऊन काबाड कष्ट करून त्या मुलांचा सांभाळ केला, मुलांना मोठं केलं आणि अर्धा गुंठा जागा घेऊन 2 रूम बांधल्या। परंतु त्या मुलांनी मोठं झाल्यानंतर काय केलं, धाकटा मुलगा भांडायला लागला, मला लग्न झाल्यानंतर इथं राहणार नाही, मला दुसरी जागा घेऊन 2 रूम बांधून पाहिजेत। नंतर तिने रोजची भांडणं नकोत म्हणून बँकेतून कर्ज काढले तिघांच्या संगनमताने आणि त्यांना सांगितलं दुसरीकडं घर बांधूया, 2 रूम बांधूया, तुम्ही दोघांनीही पैसे फेडा। पण त्यांनी ते पैसे फेडले नाहीत। बँकेचं कर्ज वाढत गेलं। बँकेने त्या घराचा लिलाव काढल्यामुळे दररोज भांडणं व्हायला लागली त्यांच्यात आणि पैसे भरायला तर कोणच तयार होईना। शेवटी त्या बाईला बँकवाल्यांनी सांगितलं, आम्ही घराचा लिलाव काढतो आणि आमचे कर्ज घेतो आणि राहिलेले पैसे तुला देतो। असा शेवट झाल्यामुळं तिला तो धक्का सहन झाला नाही आणि नंतर तिने काय केलं, सकाळी उठली, देवपूजा केली, घरात सगळी स्वच्छता केली, चहा करून पिली आणि तिने शेजारच्या सगळ्या लोकांना जाऊन सांगितलं की आता बँकेला घर माझे जाणार, तर मी स्वतः आता आत्महत्या करून घेणार आहे, फास लावून घेणार आहे। आणि तिने घरात जाऊन अक्षरशः फास लावून घेतला आणि हे कुणालाच माहीत नाही। प्रत्येकाला असं वाटलं की ती चेष्टा करत असेल, परंतु तिने ते चेष्टा केली नव्हती, तिने खरोखर जाऊन फास लावून घेतला घरात। तर तुम्ही सांगा, आजची पिढी ही चालली कुठं? त्यांना ना कोणाच्या जीवाची पर्वा आहे, ना कुटुंबाची पर्वा आहे। स्वतःचं सुख बघण्यातच ती पिढी एवढी मग्न आहे की त्यांना आपण कुठं चाललो हे सुद्धा कळत नाही आहे। तर अशा मुलांना तुम्ही आता चांगले संस्कार दिले पाहिजेत। आता जर अशी पिढी जर वाढत राहिली तर म्हाताऱ्या लोकांचं तर काही खरं नाही, त्यांना निवारा पण मिळणार नाही, ते नाही अन्न खायला सुद्धा मिळणार नाही। त्यासाठी मुलांच्यावर चांगले संस्कार होणे खूप गरजेचं आहे आणि ते झालेच पाहिजेत। घरी अन्न खायला नसलं, कमी असू दे, पैसा कमी असू दे, बाकीच्या गोष्टी कमी असू देत, परंतु संस्कार हे झालेच पाहिजेत मुलांच्यावर, तरच पुढची आपली पिढी चांगली राहणार। नाहीतर म्हाताऱ्या लोकांचे खूप हाल होतील, कारण त्यांना बघणार कोणीही नसेल, वृद्धाश्रम वाढतील आणि अन्न खायला भेटणार नाही म्हाताऱ्या लोकांना। त्यासाठी त्यांनी तरुणपणी लहान मुलं असतानाच त्यांना चांगले संस्कार देणे गरजेचे आहे। जसे त्यांना अन्न पाणी निवारा कपडा लत्ता देता, तसेच त्यांना संस्कारसुद्धा दिले पाहिजेत आणि त्यांना संस्काराची खूप खूप गरज आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।